तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. तर चला, झालं निवांत. आता कसं शांत शांत वाटायला लागले. 10 दिवस कसं नुसतं गजबजा, नुसता गाण्यांचा आवाज, घरोघरी बाप्पाची आरती. आणि आज एकदम शांत असं उन्हाळा चालू झाल्यागत, भकास ऊन पडले हो का, नुसतं उन्हाळा झाल्यागत. चला, आणि दुसरी गोष्ट का, दवाखान्यात गेले होते, आता चाले चमकते ऊन. तर आज पायाचे सगळे टाके काढून आले. पोरं काढतात ती थोडीची अजून जखम आहे, त्यामुळे पाय सुजतोय. काल थोडंसं खाली गेले गणपती बरोबर, तर पाय सुजला हो का, पुढं घालून एकदम पोळीसारखा पाय फुगला आहे. आणि आज मी काढले टाके, अजून जखम आहे, अजून एकदा दोनदा जायचं या हे करायला, दाखवायला त्यांना पाय थोडी सूज कमी येते का नाही बघायची. तर चला, आज पोरांचं काय चाललंय आपण बघूया. सगळा पसारा चाललाय हो का, गॅलरीत सगळं इकडं ड्रम धान्य भरून ठेवायच्या. ती आपली मॉम मॅटची मशीन थेरपीची आपण घेतलेली. आणि दुसरी गोष्ट, तिकडलं कपाट इकडं आणून ठेवलं या रूममध्ये, आपल्या गॅलरी म्हणजे गॅलरीची रूम तयार केलेली आहे आम्ही झोपायला. आणि तिकडं गणपती बसल्यामुळे मोकळं ढाकळं जरा कसं जरा बरं वाटतं आहे की नाही. तर चला, आता हॉलमध्ये बघा आता कसं झालं आहे पसारा डेकोरेशनचा, आपण बघूया. तर का, तर आणि इकडं कसं ते सजलं होतं आपलं घर. गणपती बाप्पा होते तर सगळं काढून झालं, सगळं इकडलं तिकडं बाहेर टाकून झालं. फ्रेम तिकडं बाहेर गेल्या, काही राहिले तर तेवढा राडा राहिला आहे. सगळं समय घासायच्या, पण पायाने कसं व्हायना, पाय सुस्तुले, भार द्यायला सांगितला पायावरती. त्याच्यामुळं जसं होईन तसं हळूहळू करते. देवाचा देवा ठेव बाळा, आता असा फिरवते तर झाडून घे सगळं. तेवढं झाडायचं राहिले, पोरांनी सगळं काढले. इकडं बघा आता हे जाळ्या झाल्या कसं करून इथं वरती जाळ्या झाल्या सगळ्या धुपायच्या. टेबल होताना वरती दिसत नव्हतं कोपऱ्याला, आपला रोज कापूर दूर व्हायचं लय दुपानी ह्यानी. तर चला, काय नाही, गेला गणपती, झालं घर मोकळं मोकळं. कसं घरात करमान आज सुनं सुनं लागते. तर चला, ओके, बाय सगळ्यांना.